आज अन्याय झालेली भावना जरी असली परंतु मतदारांमध्ये पण सहानुभूतीची भावना त्यामुळे दुप्पट वेगाने निर्माण झालेली आहे। माझा प्रभाग हा चाळीसगाव शहरातील सर्वोत्तम प्रभाग कसा बनेल आणि याच्यासाठी मी जे काही करता येईल माझं रक्ताचं पाणी करेल, रात्रीचा दिवस करेल। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते अशी आवई उठवू शकता, मी याला पाठिंबा दिला, मी त्याला पाठिंबा दिला, ते खोटे पथक छापू शकता, ते खोटे फटाके फोडू शकता, परंतु तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रभागातील सर्व नागरिकांना हा विश्वास आणि शपथपूर्वक सांगतो की येणाऱ्या निवडणूक संपेपर्यंत मी कुठल्याही पक्षाला मॅनेज होणार नाही, कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नाही। फक्त एक संधी मला देऊन पहा, तुम्हाला प्रभागाचा कायापालट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला 5 वर्षांचा तोंडही दाखवणार नाही, हा माझा पक्का शब्द आहे। गत नगरपालिका निवडणुकीमध्ये अवघ्या 76 मतांनी पराजय झालेले राकेशजी बोरसे आज पुन्हा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मधून आपली उमेदवारी जी आहे ती दाखल केलेली आहे। खरं तर मागील काळात त्यांनी भारतीय जनता पक्षांकडून आपली उमेदवारी दाखल केलेली होती आणि आता मात्र अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे। त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले हे कार्यकर्ते अचानक त्यांना अपक्ष उमेदवारी का करावी लागते यावर विस्तृत चर्चा जी आहे त्यांच्या सोबत करणार आहोत। तर राकेशजी बोरसे आपल्या सोबत आहेत। खरं तर द न्यूज क्रीडामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। न्यूज क्रीडाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। माझा पहिलाच प्रश्न आपल्याला असा असेल की गत नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण कमळ चिन्हावर निवडणूक लढवली, परंतु आता अचानक अपक्ष उमेदवारी का करावीशी वाटली? गेल्या वेळी मी भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढवली होती, हे खरं आहे। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रभागातील प्रमुख चेहरा म्हणून, शक्ती केंद्र प्रमुख म्हणून मी काम पाहत होतो। त्याचप्रमाणे प्रभागातील एक संभाव्य पुढचा जो पराभूत उमेदवार असतो तो पुढचा भविष्यातला उमेदवार असतो, या दृष्टिकोनातून माझी तयारी पण सुरू होती। हे सर्व सुरू असताना माझे सर्व पक्षामध्ये, सर्व स्तरातील घटकांमध्ये जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध मी टिकवून पक्षाचं प्रामाणिक कार्य करत राहिलो। मागच्या दोन्ही लोकसभा, दोघी विधानसभा, दोघं सिनेटच्या निवडणुका यामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे माझी भूमिका पार पडली। परंतु आता उमेदवारी देताना पक्षाच्या नेतृत्वाचा किंवा समितीचा काय नाईलाज झाला त्याची मला कल्पना नाही, परंतु प्रभागातील जनतेप्रती माझी बांधिलकी ही असल्यामुळे आणि जनतेच्या आग्रहामुळे मला अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली। त्यामुळे मला कुठलाही असा खेद किंवा खंत वाटत नाही। माझ्यावर अन्याय जरी झाला, हा समितीकडून झाला असेल किंवा त्यांच्या सर्वेच्या रिपोर्टमध्ये काही असेल, मला त्याची काही माहिती नाही, परंतु प्रभागातील जनतेमध्ये मात्र माझ्या उमेदवारीमुळे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। लोकांना एक चांगला पर्याय मिळाला अशी भावना लोकांच्या मनामध्ये दिसून येत आहे। खरं तर गत निवडणुकीमध्ये आपण खरं तर म्हणजे विजयाच्या दारापर्यंत गेलेला होतात आणि तिथून तुम्ही काही मतांसाठी म्हणजे किरकोळ मतांसाठी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला अपयश जो आहे तुमच्या पदरामध्ये पडलेला होता आणि एवढे मताधिक्याने आपण या ठिकाणी विजयाच्या दारापर्यंत पोहोचलेला असताना अचानक आपल्याला उमेदवारी जी तिकीट न दिल्यामुळे पक्षाने तुमच्यावर अन्याय केला असं वाटतं का? हा, पक्षाने अन्याय केला म्हणण्यापेक्षा त्यांचा काहीतरी नाईलाज झाला असू शकतो, ते मी आता इथे चर्चा करत नाही आणि तो त्यांचा अधिकार आहे, नेतृत्वाचा अधिकार आहे, त्यांनी तो बजावला। मी त्यांच्या अधिकारावर मी चर्चा करत नाही, परंतु माझी बांधिलकी ही जरी पक्षात काम करत होतो, माझी बांधिलकी मी जनतेशी ठेवणारा माणूस आहे। जनतेने मात्र मला न्याय देण्याची भूमिका घेतलेली इथे स्पष्टपणे मला दिसून येते आणि म्हणून मी त्या उमेदवारी न मिळाल्याचा कुठलाही मला म्हणजे आज अन्याय झालेली भावना जरी असली परंतु मतदारांमध्ये पण सहानुभूतीची भावना त्यामुळे दुप्पट वेगाने निर्माण झालेली आहे आणि ती मला विजयापर्यंत सहज पोहोचवेल अशी लोकांनी गेल्या 7 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये माझ्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहिलेलं आहे आणि ती भावना, त्यांच्या भावनेला कुठेही तडा जाणार नाही याची मला खात्री आहे। खरं तर मागील काळांमध्ये जे आपण पराजय झाला, नेमकं कुठले कारण होते किंवा काय उणिवा होत्या त्यामुळे आपल्याला पराजयाला सामोरे जावं लागलं? गेल्या वेळेस माझा जो पराभव झाला याची कारण मी स्वतः शोधली, मी स्वतः आत्मचिंतन केले आणि ते आत्मचिंतन केल्यानंतर ज्या काही उणिवा मला जाणवल्या त्याच्यावर मी स्वतः दुरुस्ती केली आणि काही जे अंतर्गत कारण आहेत ते इथे मी कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही, परंतु माझ्या प्रभागातील सुज्ञ आणि जाणकार जनतेला ती सर्व कारणं अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहेत, तर ती जनता हे जाणून आहे आणि त्याचं उत्तर निवडणुकीतून आता जनता दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे।
ओके, खरं तर आपण एक शिक्षक आहात आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे प्रभागातीलच नव्हे तर चाळीसगाव तालुक्यातील लोक आपल्याकडे बघत असतात. आता पुन्हा नवीन उमेदीने आपण या ठिकाणी रिंगणामध्ये पाहायला मिळत आहेत. एकंदरीत कशा प्रकारचा विश्वास आहे? पुन्हा नव्याने जरी सुरुवात करत असलो पण प्रभागातील जनता तीच आहे, मतदार तेच आहेत. त्यांच्याशी जे संबंध माझे वर्षानुवर्ष इथं 34 वर्षापासून या प्रभागात राहतो आहे, त्यामुळे ज्या मतदारांशी जे माझे संबंध आहेत ते संबंधात कुठेही बदल झालेला नाही. मी पक्षीय, जातीय किंवा कुठल्याच राजकारणामध्ये अडकत नाही, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवत असतो. त्यामुळे मला कुठलीही अडचण येणार नाही अशी मला खात्री आहे. जरी आज नव्याने तुम्ही सुरुवात म्हणत असले पण मतदार तेच आहेत. माझा चेहरा सर्वांना परिचित आहे. हा चिन्हावर न होता हे उमेदवाराच्या चेहऱ्याकडून त्याच्या कार्यावर पाहून लोक मतदान करतील याची मला खात्री आहे. ओके, खरं तर या प्रभागातील नेमक्या काय अशा समस्या आहेत ती वर्षानुवर्ष नागरिकांना भेडसावत आहेत आणि त्यावरती आपला उपाय असणार आहे? प्रभागातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्या म्हणजे स्वच्छता, दिवाबत्ती, पाणी पुरवठा आणि बगीचे. या संदर्भात ह्या समस्या गेल्या 25 ते 30 वर्षापासून आहेत, तशाच अवस्थेमध्ये आहेत. 25 वर्षापूर्वी झालेल्या कामानंतर असे सकारात्मक विधायक असे ठोस कामं नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागात होऊ शकले नाही. याबद्दल संपूर्ण प्रभागातील जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजीमुळे आणि प्रभागाच्या जनतेचा जो विश्वास आहे की राकेश बोरसे काहीतरी करू शकतात, या विश्वासासाठी त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मला ही अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली. जरी अपक्ष उमेदवारी करत असलो, स्वतंत्र उमेदवार असलो तरी मी प्रभागाच्या विकासासाठी उद्या कोणाचीही सत्ता आली तर त्याच्या दाराशी जाताना किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार किंवा विधान परिषदेचे, स्थानिक स्वराज्य संस्थेतले किंवा विधानसभा सदस्यांमधून निवडणारे आमदार ज्यांच्यापर्यंत जाताना मी प्रभागाच्या विकासासाठी कोणाही पुढे झोळी पसरताना मला लाज वाटणार नाही. मी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही दाराशी जाणार नाही, परंतु प्रभागाच्या विकासासाठी मी सर्वांकडे जायला स्वतंत्र राहील. मला कुठल्याही पक्षाची बंधनं राहणार नाही. त्यामुळे मला अतिशय स्वतंत्र लढताना आनंद होत आहे. ओके, खरं तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बघायला मिळाले. तर या ठिकाणी आपण कुठल्याही पदावरती नसताना प्रभागात नेमक्या आपल्या माध्यमातून काय विकास कामे करण्यात आली आहे? ज्यावेळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी नोकरी करायला सुरुवात केली, त्यानंतर मला एक समाजकार्याची आवड असल्यामुळे मी एक राजकारणाकडे एक समाजसेवेचं माध्यम म्हणून पाहिलं. राजकारणाकडे समाजसेवेचं माध्यम म्हणून पाहत असताना मी माझं एक कार्यक्षेत्र निश्चित केलं आणि ते कार्यक्षेत्रामध्ये मी माझा प्रभाग हे माझं कार्यक्षेत्र निवडलं. आणि त्यासाठी दुसरं कुठलंही पद माझं स्वप्न म्हणून मी पाहिलं नाही. तर एक स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर आता मला मिळणाऱ्या रिकाम्या वेळामध्ये आपल्या प्रभागाचा विकास करायचा आणि त्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद हे मिळवायचा. जनतेची चांगलं काम केल्यानंतर जो आशीर्वाद मिळतो तो आपल्या परिवाराला, आपल्या पुढच्या पिढीला हा लाभदायक असतो, अशी माझी भावना होती. त्यामुळे मी राजकारण हे सेवेचं माध्यम म्हणून निवडलं. राजकारण हा माझा कुठलाही व्यवसाय किंवा धंदा नाही. राजकारणातून माझ्या कुटुंबातील कोणाचंही उदरभरण होत नाही किंवा राजकारणातून माझ्या कुटुंबात कोणालाही 1 रुपयाचा फायदा हा होणार नाही हे माहीत असताना सुद्धा मी माझा छंद जोपासण्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश केला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर माझा प्रभाग हे कार्यक्षेत्र मी निश्चित केलं. त्यामुळे मी प्रभागाच्या बाहेर जाऊन जास्त काही अभ्यास केला नाही, पण प्रभागामध्ये राहून प्रभागातील समस्या, त्यांच्या मागची कारणे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल असा जेव्हा विचार केला तर त्यावेळेला नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था हिला प्रचंड अधिकार आहेत आणि त्या अधिकारांचा आणि जर नगरपालिका ॲक्टचा चांगला अभ्यास केला, नगरपालिकेतून आपण प्रभागाचे खूप प्रश्न सोडवू शकतो आणि त्यातून चांगले आशीर्वाद करून मिळून समाजसेवेची एक चांगली आपल्या हातून घडेल असे मला विश्वास होता. म्हणून मी राजकारणाकडे वळलो. राजकारण हा माझा कुठलाही व्यवसाय किंवा धंदा नाही हे मी पुन्हा सांगतो. हे माझं सेवेचं माध्यम म्हणून मी राजकारणाकडे पाहतो आणि माझा मूळ व्यवसाय शिक्षकीपेक्षा सांभाळून उर्वरित वेळ मी हा प्रभागासाठी देतो. त्यामुळे हा माझा छंद समजला तरी चालेल आणि तो मी प्रामाणिकपणे जपतो. प्रत्येकाला अनेकांना अनेक छंद असतात, तर माझा हा एकमेव असा छंद आहे की जो मी जोपासत असतो आणि तो मला आनंद देत असतो. खरं तर आपण एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहात, पेशाने शिक्षक आहात आणि नुकतीच अलीकडच्या काळामध्ये आपण PhD धारक देखील झालेला आहात.
आणि अशा वेळेस नगरपालिकेमध्ये आजपर्यंतचा इतिहास आहे की त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी कुठलाही असा PhD धारक दिसून आला नाही, किंबहुना ऐकवाच तरी नाहीये. तुम्ही एक PhD धारक उच्च शिक्षित आहात, एकंदरीत आपलं कल जो आहे तो इकडं वळण्याचं कारण काय? मधल्या काळात हे सर्व सुरू असताना मी माझं जरी 2001 पासून नोकरीमध्ये असलो तरी मी माझ्या शिक्षणात कुठेही खंड पडू दिला नाही. मी त्यानंतर इंग्लिशमध्ये BA केलं, पॉलिटिकल सायन्समध्ये BA केलं, पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं, सेट झालो आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या नामांकित विद्यापीठातून मी राज्यशास्त्रातून PhD ही डॉक्टरेट पदवी धारण केली. शिक्षण हे आपलं कायम सुरू असलं पाहिजे, हे माझं पहिल्यापासून धोरण आहे. जरी त्याच्याने आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढत असते आणि आपल्या ज्ञानात भर पडत असते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, त्याचप्रमाणे समाजामध्ये आपली मान उंचावते आणि शिक्षणामुळे आपलं जीवनमान किंवा आपली मान उंचावत असते. हे खरं आहे. पण शिक्षणाचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, माझ्या परिवाराला, माझ्या प्रभागातील काही जे पुढे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यांना सुद्धा मिळावा असा माझा हेतू असतो. दुसरी गोष्ट, राजकारण करत असताना मी जे आज तरुण आहेत, 15 ते 20-25 वर्ष वयोगटातील जे तरुण आहेत, त्यांच्यापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा माझा हेतू आहे की त्यांनी भविष्यात राजकारणात जर यायचं झालं तर कोणाचा आदर्श घेतला पाहिजे, जो स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःची नोकरी, कुटुंबाचा सर्व रोजगार मिळून एक छंद म्हणून आणि सेवा म्हणून राजकारणापासून विचार करायला पाहिजे. हा लोकांना एक आदर्श, उदाहरण मला लोकांपुढे सेट करायचं आहे. येणाऱ्या पुढच्या 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांपुढे आणि तरुण पिढीपुढे सेट करायचं आहे. निर्व्यसनी राहून, कुणालाही आपण दारू न पाजता, कुठलंही वाईट व्यसन न लावता आपण राजकारण करू शकतो. एक चांगलं आदर्श उदाहरण जनतेपुढे सेट करावं या उद्देशाने मी राजकारणात आलेलो आहे. शिक्षण जरी माझं जास्त झालेलं असतं, पण त्याच्यातून मला कुठलाही गर्व, अहंकार तुम्हाला जाणवणार नाही. तर तो इतरांना आदर्श ठरावा हा माझा उद्देश असणार आहे. आणि येणाऱ्या जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत यांना माझं नम्र आव्हान आहे, जे आज तरुण राजकारणाकडे येऊ इच्छितात किंवा राजकारणाकडे आशेने पाहत आहेत. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे, परंतु तत्पूर्वी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून, आपल्या आईवडिलांच्या पैशावर राजकारण करू नये, तर एक स्वतःच्या पायावर उभं राहावं, आईवडिलांना पहिले समाधान द्यावं आणि त्याच्यानंतर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून राजकारणामध्ये यावं. म्हणून मी माझं शिक्षण चालू ठेवलं आणि हे शिक्षण माझं कुठल्याही पुढे माझा वैयक्तिक फायदा जरी नसला तरी याच्यातून एक चांगलं उदाहरण आपल्या येणाऱ्या पुढे राजकारणाकडे येऊ पाहणाऱ्या मुलांकडे मला द्यायचं आहे. म्हणून मी माझ्या शिक्षणाचा म्हणजे कुठलाही गर्व न करता फक्त त्याचा फायदा, माझ्या अभ्यासूपणाचा फायदा माझ्या प्रभागातील जनतेला आणि माझ्या विद्यार्थ्यांना कसा होईल याचा मी विचार करतो. एक्झॅक्ट मी त्याच वर येणार होतो की आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या प्रभागातील तरुणांना कशा पद्धतीने करून देणार आहात. सर्वात आधी मी आजपर्यंत शिक्षकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते शासन दरबारी होते. आमच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळायचं, परंतु त्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची फी सवलत मात्र मिळत नव्हती. यामुळे आम्ही शासन दरबारी लोकप्रतिनिधींचा मदत घेऊन शासन दरबारी पाठपुरावा केला आणि आमच्या शिक्षक बांधवांना, त्यांच्या मुलांना उत्पन्नाची अट रद्द करून मुलींना 100% आणि मुलांना 50% फी माफी 20 सप्टेंबर 2024च्या शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार मिळवून दिली. हा माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यातील खूप आनंदाचा क्षण आहे. यामुळे आमच्या महाराष्ट्रातल्या शेकडो नवे हजारो शिक्षकांच्या पुत्रांना लाभ झाला. मी स्वतः एका शिक्षकाचा मुलगा आहे. या प्रभागामध्ये रहिवासी असलेले बहुतेक शिक्षक हे 40, 50, 60, 70, 80 वयोगटातील आहेत आणि त्या सर्वांचा म्हणजे आज मी एक शिक्षक पुत्र आहे. त्या सर्वांसाठी माझा अभ्यास, माझी चिकाटी, माझी मेहनत हे एक उदाहरण आहे. प्रभागातील असतील, माझ्या शाळेतील असतील किंवा इतर आहेत, त्यांनी आपल्या शिक्षणात कधीही खंड पडू नये. सगळ्यांनी PhD करा असं म्हणणार नाही, परंतु आपलं शिक्षण हे कायम सुरू ठेवलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखर जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आलेला आहे, त्या आत्मविश्वासामुळे मी जनतेमध्ये आज अपक्ष सुद्धा सामोरं जातोय. त्यात मला कुठलंही आज भीती वाटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची शिक्षणाची आज फायदा मला दिसून येतो. ओके, खरं तर प्रभागातील जनता आपल्याला निवडून दिल्यानंतर
प्रभागाच्या कायापालटासाठी नेमका आपलं काय ध्येय धोरण असणार आहे? माझा प्रभाग हा चाळीसगाव शहरातील सर्वोत्तम प्रभाग कसा बनेल आणि याच्यासाठी मी जे काही करता येईल माझं रक्ताचं पाणी करेल, रात्रीचा दिवस करेल आणि मी स्वतंत्र उमेदवार आहे, अपक्ष उमेदवार आहे. मी कोणाच्याही दाराशी जाईल तिथं माझ्या प्रभागाच्या माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कोणाच्या दाराशी जाणार नाही, परंतु स्वतंत्र नगरसेवक असल्यामुळे मी माझ्या प्रभागाच्या फायद्यासाठी आणि विकासासाठी कोणाच्याही दाराशी माझी झोळी पसरताना मला काही लाज वाटणार नाही. मग त्याच्यामध्ये मी यापूर्वी IPDS म्हणून 18 पोल बसवलेले आहेत प्रभागामध्ये. त्याचप्रमाणे आता नवीन गार्डन्स जे बनवणार आहे वेगवेगळ्या स्कीममधून मी ते बनवणार आहे. ते गार्डन सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्याच्यानंतर माझ्या प्रभागामध्ये मला सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वृत्तपत्र वाचनालय माझ्या घरामध्ये खाली ऑफिस आणि वृत्तपत्र वाचनालय याचं बांधकाम आताही सुरू आहे. त्याचप्रमाणे सर्व तरुण मुलामुलींना एक अभ्यासिका आपल्याला सुरू करायची आहे. त्याचप्रमाणे जे मी तुम्हाला म्हटलो गटारी आणि रस्ते हे प्रमुख समस्या, दिवाबत्ती ही तिसरी समस्या आणि स्वच्छता कर्मचारी यांना दररोज यांची हजेरी एका ठिकाणी न ठेवता प्रभागातील 6 दिवस काम चालतं. ते 6 दिवसामध्ये 2 शिफ्टमध्ये काम चालतं. तर 12 वेळा त्यांची हजेरी होते आठवड्यातून. तर 12 वेळा हजेरी एकाच ठिकाणी न होता प्रत्येक कॉलनीमध्ये त्यांचं 12 ठिकाणी त्यांचं मस्ट ठेवलं जाईल आणि त्या कॉलनीमधील जाऊन तिथे त्यांची हजेरी होईल. नगरसेवकाकडे येतात आणि तिथून त्यांना दिशा निर्देश दिला जाता, इथे काम करा तिथे काम करा. असं होणार नाही. तर त्यांचा जो वेळ तास दीड तास वाया जातो तो न होता त्यांना वाराप्रमाणे त्या कॉलनीत जाऊन ते कामाची सुरुवात करतील आणि त्यांची आपोआप नगरसेवकांना कडे जाण्याची नागरिकांना गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याची समस्या असेल ती सुद्धा सुरू केली जाईल. प्रभागातील नागरिकांना नगरपालिकेमध्ये जन्म दाखला, मृत्यू दाखला किंवा इतर कुठल्याही दाखल्यासाठी घरपट्टी कमी करा, इतर कुठल्याही कामासाठी नगरपालिकेपर्यंत जावं लागणार नाही. याच्यासाठी मी स्वतः माझ्या घरी कार्यालय सुरू करेल आणि नागरिकांना सर्व सुविधा माझ्या ऑफिसमधून पुरवेल असा मी सर्वांना विश्वास. घटक हा शिक्षक वर्ग आहे. गेल्या 3 पिढ्यांपासून माझ्या घरात शिक्षकीय पेशा आहे. माझे आजी आजोबा शिक्षक होते आणि वडीलही राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळात मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. माझी मिसेस, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा आणि मी स्वतः या शिक्षक या व्यवसायात असल्यामुळे सर्व घटकांची माझा दैनंदिन हा संपर्क हा टिकून आहे. अपक्ष जरी असलो तरी आज स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष हा विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे इतका मॅटर करत नाही असं मला वाटतं. संपर्क चांगला असल्यामुळे पक्षाची अडचण येणार नाही ही मला खात्री आहे. ओके. खरं तर आपण या रिंगणामध्ये नेमके काय कोणकोणते व्हिजन कोणकोणते संकल्प घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले आहात? प्रभागातील जनतेच्या ज्या सर्व मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये गटारींची समस्या सर्वात मोठी आहे. सर्व प्रभागातील गटारी या कधी साफ केल्या जात नाही. त्याचप्रमाणे गटारींचे पाणी घरात जाते. बडगाव रोडची उंची वाढल्यामुळे आता ते पाणी नदीकडे जाणारा असा दुसरा पर्यायी मार्ग नाही. त्याच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था ज्या आहेत त्या ज्या मोठी गटार LIC ऑफिस पासून तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जी गटार होती ती सुद्धा 8 फूट बाय 8 फूट खोलीची गटार ती बुजली गेलेली आहे. त्याचप्रमाणे भडगाव रोडची उंची वाढल्यामुळे प्रभागातील प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण होते. ती समस्या सर्वात मोठी आहे. त्यानंतर दुसरी समस्या डास. प्रभागातील गटारी या कधीच स्वच्छ केल्या जात नाही, यामुळे डासांची समस्या आहे. तिसरी गोष्ट, या प्रभागामध्ये असलेले जे रस्ते आहेत ते अतिशय दयनीय अवस्थेत आहेत. जे झालेले रस्ते आहेत त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचप्रमाणे फवारणी वेळोवेळी केली जात नाही. बगीचे जे आहेत ते 2 बगीचे आम्ही पाठपुरावा करून आता तयार करून घेतले. एखादा तयार होण्याच्या मार्गावर आहे, परंतु जे पाहिजे त्या प्रमाणात ते झालेले नाही. आणि जे बगीचे मागच्या काळात तयार झाले काही 5-6 बगीचे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्याच्यामध्ये जी भूमिका नगरसेवकांनी घ्यायला पाहिजे होती बनवताना त्यांनी त्यावेळेस अर्थपूर्ण शांतता घेतल्यामुळे हवे तसे दर्जाचे काम झाले नाही. यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. त्याचप्रमाणे अजून अनेक समस्या आहेत. प्रभागातील रस्ते हे काही ठिकाणी त्यांना डेड एंड आलेला आहे. ते रस्ते ब्लॉक झालेले आहेत. ते रस्ते मोकळे करणे आणि मुख्य रस्ते हे भडगाव रोड पासून तुटलेले आहेत. उदाहरणार्थ वैभव मंगल कार्यालया जवळचा रस्ता
ही एक सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे सर्व प्रभागाचा लोड हा वाणीमंगल कार्यालय ते गजानन महाराजकडे जाणार मंदिराकडे जाणारा रस्ता याच्यावर येऊन जातो आणि सर्व प्रभागातील बहुतेक जनतेला अंधशाळेनंतर वाणीमंगल कार्यालय आणि तिसरा अभिनव शाळा तीनच ठिकाणी ॲक्सेस आहे. तर तो ॲक्सेस अजून 1-2 ठिकाणी जर वाढला तर जनतेला चांगल्या प्रकारे दळणवळणाची सुविधा मिळू शकेल. ही सगळ्यात मोठी समस्या माझ्या प्रभागामध्ये आज आहे. त्यानंतर इतर छोट्या मोठ्या समस्या ज्या आहेत, ज्या मूलभूत गरजा आणि नगरपालिकेच्या ऐच्छिक गरजा ज्या आहेत, नागरिकांच्या ऐच्छिक गरजा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यामध्ये नागरिकांची घंटागाडी दिवाबत्तीची समस्या आहे. एक वेळा लाईट जर बंद झाला तो 8-8 15-15 दिवस सुरू होत नाही. ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे. प्रभागातील ट्रान्सफॉर्मर हे खूप जुने झालेले आहेत. एकेका ट्रान्सफॉर्मर प्रचंड लोड आलेला आहे. त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मर माझ्या माहितीप्रमाणे गेल्या 25-30 वर्षात तयार झालेला नाही. 1-2 ट्रान्सफॉर्मर आम्ही प्रयत्न करून आमच्या समोरचे SK पाटील साहेब इंजिनियर असताना ते जे मिळवले, त्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर आम्हाला मिळाले नाही. त्यामुळे थोडाही लोड आला की विद्युत पुरवठा खंडित होतो आणि नागरिकांना तो 4-4 5-5 तास, काही वेळेला 10-10 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने त्रास सहन करावा लागतो. ती एक मोठी समस्या आहे. याचप्रमाणे अशा एक ना अनेक समस्या या जे सांगितलं तर दिवस अपूर्ण पडेल इतक्या समस्या या प्रभागामध्ये तयार झालेल्या आहेत. त्याकडे नागरिकांनी लक्ष दिलं नाही आणि म्हणून मला नागरिकांनी लक्ष दिलं, परंतु लोकप्रतिनिधींनी त्याला पाहिजे तसं महत्त्व दिलं नाही. म्हणून मला नाईलाजाने अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली. ओके, म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचं आहे का उर्वरित प्रभागांमध्ये विकास कामे सुरू असताना या प्रभागाकडे लोकप्रतिनिधीने दुर्लक्ष केलं? हा प्रभागात चाळीसगावमधील अतिशय उच्चभ्रू प्रभाग समजला जातो आणि या उच्चभ्रू प्रभागाला इथून सर्वाधिक टॅक्स हा नगरपालिकेला मिळत असतो. त्या असे असूनही या प्रभागातील ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत त्या नगरपालिका कधीही देताना दिसून येत नाही आणि यामध्ये जे लोकप्रतिनिधी होऊन गेले यांनी प्रचंड उदासीनता दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचा कामाचा व्याप असावा किंवा त्यांच्या अभ्यासाची कुठेतरी कमतरता असावी किंवा आजपर्यंत पाठपुरावा करण्यामध्ये कुठेतरी ते कमी पडले असावेत. काही वेळेला विरोधी पक्षाचा नगरसेवक इथं निवडून येतो, यामुळे सुद्धा ही भावना तयार झाली आहे. अनेक कारणं आहेत. शेजवळकर नगरमधील समस्या तर मोजता येणार नाही, एवढ्या समस्या तिकडे तयार झालेल्या आहेत. या समस्यांना एक स्वतंत्र उमेदवार म्हणून मी सर्व रस्ते माझ्यासाठी मोकळे असतील आणि मी सर्वांकडनं निधी आणायला सक्षम होईल. पाठपुरावा करण्याची माझी पद्धत, त्याचप्रमाणे माझी चिकाटी हे सर्वजण जाणून आहेत आणि त्यामुळे प्रभागातील जनता याला निश्चितच स्वीकार करेल असा मला विश्वास आहे. ओके, खरं तर जनतेनं आपल्याला निवडून दिल्यास पहिल्या अशा कोणत्या समस्या आहेत त्याचं निरसन करण्यासाठी आपल्या प्रामुख्याने आपलं भर असेल? सर्वात प्रथम गटारी या अतिशय लोकांच्या घरात पाऊस आल्यानंतर लोकांच्या घरात बॅकवॉटर जातं. ही सर्वात मोठी समस्या आता निर्माण झालेली आहे. त्यासाठी गटारींचं खोलीकरण ही पहिली समस्या मला दिसते. त्याचप्रमाणे रस्ते, आता कॉलनीतील सर्व घरं हे जमीन लेवलला आलेले आहेत. भविष्यात रस्ते बनवताना कमीत कमी 1 ते 1.5 फूट आपल्याला रस्ता कोरून नंतर त्याच्यावर नवीन रस्ते बनवणे हे फार गरजेचे आहे. जेव्हा इतर प्रभागांची तुलना करतो त्यांचे चकाचक रस्ते आणि त्यांच्या त्या प्रभागात झालेले कॉन्क्रीटचे रस्ते याचा विचार करता आमच्या प्रभागामध्ये तसे रस्ते आजही कुठे झालेले दिसत नाही. हे सर्व जनता जाणून आहे. जे रस्ते झाले त्यांचाही दर्जा अतिशय निकृष्ट आहे. ही खंत सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे. या ठिकाणी कुठेतरी लोकप्रतिनिधी अर्थपूर्ण शांतता बाळगता ही खूप खेदाची बाब आहे. ओके, खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडामध्ये बरेच लोक असे असतात उमेदवार, ते अपक्ष उमेदवारी करीत असतात आणि एखाद्या पक्षांकडनं असं दावा केला जातो की सदर इस्माने आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. तुम्ही एक या ठिकाणी रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आहात, तर तुमचा कोणाला एखाद्या पक्षाला पाठिंबा असणार आहेत का? अशी चर्चा आहे की मी माझ्या उमेदवारीमुळे याला फायदा होईल, माझ्या उमेदवारीमुळे त्याला फायदा होईल. परंतु तुम्ही जर प्रभागात फिरले तर तुमच्या लक्षात येईल माझी उमेदवारी ही कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाच्या मताधिक्य कमी करण्यासाठी नसून मला स्वतः विजयी होणे हे माझं पहिलं उद्देश आहे. आणि उद्या कदाचित माझ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते अशी आवई उठू शकता, मी याला पाठिंबा दिला, मी त्याला पाठिंबा दिला. ते खोटे पथकं छापू शकता, ते खोटे फटाके फोडू शकता. परंतु तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रभागातील सर्व नागरिकांना हा विश्वास आणि शपथपूर्वक सांगतो की येणाऱ्या निवडणूक संपेपर्यंत मी कुठल्याही पक्षाला मॅनेज होणार नाही, कुठल्याही
उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मी निवडणुकीपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या तासापर्यंत, शेवटच्या मिनिटापर्यंत ताकदीने निवडणूक लढवणार आहे. प्रभागातील मायबाप जनता ही माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी कधीच या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा देणार नाही, हा माझा पक्का शब्द आहे. तरी भविष्यात अशा जर कोणी अफवा उठवल्या तर नागरिकांनी, मतदार मायबंधूंनी, मायबाप जनतेने याच्यावर विश्वास ठेवू नये, अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो. तुमच्या या उमेदवारीबाबत प्रभागातील नागरिकांना किंवा मतदात्यांना काय आवाहन कराल? मी माझ्या प्रभागातील सर्व मायबाप जनतेला आणि मतदारांना एकच विनंती करेल की आपण यापूर्वी अनेक नगरसेवक निवडून दिलेले आहेत. सर्वांचं काम आपल्यासमोर आहे. मी कुठल्याही नगरसेवकाच्या कामाबद्दल माझं भाष्य करणार नाही, परंतु आपण सर्व जाणकार सुज्ञ आहात, आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्याविषयी कुठलेही भाष्य न करता मी एकच सांगेल, इतरांना अनेक वेळा संधी दिली, फक्त एक संधी मला देऊन पहा. तुम्हाला प्रभागाचा कायापालट करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, नाही तर तुम्हाला 5 वर्षांचा तोंडही दाखवणार नाही, हा माझा पक्का शब्द आहे. विश्वास देतो आणि वचन देतो. ओके. खरं तर हे राकेश बोरसे जी होते, प्रामुख्याने त्यांनी प्रभाग क्रमांक 3 मधून या ठिकाणी नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. आणि या प्रभागामध्ये गेल्या वर्षानुवर्षे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावणारी ज्या प्रामुख्याने ज्या समस्या आहेत, ते गटारीचे असतील किंवा रस्त्याचे असतील. अक्षरशः या ठिकाणी पाऊस जर आला तर म्हणजे घरात पाणी जाण्याची अशा प्रकारची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर पथदिवे देखील या ठिकाणी एक पथदिवा खराब झाला तर त्याला किमान 8-8, 15-15 दिवस त्या ठिकाणी बदलावला जात नाही. अशा भरपूर साऱ्या समस्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. आणि जनतेने निवडून दिल्यानंतर या ठिकाणी या ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्याच्यावरती नक्कीच तोडगा काढण्यात येईल आणि त्याचं निरीक्षण करण्यात येईल, अशा प्रकारचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त करत असताना जनतेला या ठिकाणी असंही आवाहन करण्यात आलंय की कोणीही जरी सांगितलं की या ठिकाणी मी जाहीर पाठिंबा दर्शवला तर त्यावरती किंचितही आपण विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचं आव्हान देखील त्यांनी द न्यूज किडाशी जुळून व्यक्त केले आहे. द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण, चाळीसगाव, जळगाव.